आपल्या वरुड गावात आणि आपल्या गावातले सगळे गावकरी खऱ्यानंच अंतरावणीला आले होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या उद्घाटन सोहळ्यासाठी यायचं, परंतु कधी माझी तब्येत चांगली असती, कधी अचानक खराब होती. त्याचं कारण असं आहे की सतत उपोषण खूप झाल्यामुळं मी या वरुड गावातूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला विनंती करतो, माझ्याकडून कधी काही लग्नासाठी किंवा सप्ताहासाठी अशा एखाद्या सोहळ्यासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका. शेवटी काय असतं, शरीर शरीर असतं आणि आपण सगळ्या स्टेप पार केल्या उपोषणात. त्यामुळे शरीरात इतक्या वेदना आहेत की मला कुठल्या दिवशी ताप येईल किंवा कुठल्या दिवशी अंग थरथर कापल माझं सांगता येत नाही. मला अचानक प्रवास करायला लागलं, 100-150 किलोमीटरवर गेलं, चक्कर येते. त्यामुळे समाज नाराज होत जाऊ नका. मी आहे त्या ठिकाणावर तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत राहणारे, मी लढत राहणार. पण कारण शेवटी इतका जीव खचेपर्यंत नाही कोणी लढत आणि इतका ताकदीनं लढलं की माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे. मी ना कधी मॅनेज झालो नाही, कधी फुटलो नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या समाजाचे लेकरं दिसत होते. मी ना त्याच्यात राजकारण बघितलं नाही कधी. शेवटी राजकारणानं एखादा अर्धा माणूस मोठा होतो, पण आरक्षणानं घराघरातले सगळ्या पक्षाचे मराठ्यांचे लेकरं नोकऱ्याला लागणारे, शिक्षणात जाणारे म्हणून मी लढत आहे. मी आगे मी माझं मी सगळ्याला फेस आणलाय पोळू पोळू चांगला चांगला नेता सुद्धा लांबून जातो आणि हे मला नाही देत, तुमच्या गरीबाच्या मतदानाला देते, मराठ्याला देते. त्यामुळे पक्ष कोणताही असू द्या, आपल्याकडून जो बोलल तेव्हा आपला इथून पुढं आपण त्या भूमिकेत राहायचं. सगळ्यांनी जेव्हा आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटत नाही, तो नेता असो नाही तर कोणता पक्ष असो, त्याला पाडी जायचं. म्हणजे दुसऱ्याबरोबर आपल्या गोरगरिबाचा दबदबा राहतो, आपल्या गोरगरिबाच्या लेकरीबाळीचे लेकरा बाळाचे आयुष्याच्या कल्याणासाठी. गरीब 6 कोटी एका बाजून आला आणि सगळे आपल्या लेकरा बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी झटायला सुरुवात झाली, लढायला सुरुवात झाली. म्हणून पुढच्या काळात कधीही समाजाचा प्रश्न आला, हाक मारली की ते पक्ष फेकून द्यायचे आणि आपली गरिबाची एकजूट दाखवायची आणि आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण आपण करत जाऊ. मला आणखीन बरेच गाव आहेत, मला वाटतं 2-4. तुमचा खड्डा भरून काढला मी त्यावेळेस सोहळ्याला नाही आला म्हणून आता त्यांच्या इतकं माया मागं पोलीस नाही, तुमचं काही खरं नाही. सगळ्यात जास्त माता मावल्या राज्यात एकत्र आल्या म्हणूनच मराठ्यांच्या लेकीबाळीच्या लेकरा बाळाचं समाजाचं कल्याण झालं. कारण माता मावल्यांच्या लक्षात आलं, आपण जे रात्रंदिवस कष्ट करतो ना, आपले लेकबाळ आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, आपलं काबाड कष्ट केलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. हे माय माऊलीला कळलं म्हणून मी सुद्धा एवढा संघर्ष करू शकलोय. त्यामुळं आता जाताना मावश्याचं नाव घेतलं तर तुमचं काय भरून म्हणे रे, माता मावल्याने एकच काम करा, फक्त आपण आपल्या प्रत्येक माणसाला सांगा दारू सोडा म्हणून, आणि माणसाने सुद्धा सगळ्यांनी दारू सोडा. आपला समाज संपला नाही पाहिजे, आपला संसार बर्बाद नाही झाला पाहिजे. बांधाचे भांडणं करायचं नाही, व्यसन करायचं नाही आपण, आणि कोणाच्या भांडणं जर असतील तर कोर्टात जाऊन मिटून टाका. इथून पुढे एकमेकांनी भांडणं करायचं नाही, केसेसने आपण रक्त आपलं सांडायचं नाही. कारण मी तुमच्या जीवावर, तुमच्या बळावर आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी जीव सुद्धा पणाला लावलाय आणि रातपाट इतका लढतो मी की माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी 1 इंच सुद्धा मागे हटत नाही. तुम्ही सुद्धा इथून पुढच्या काळात एकजूट राहा, एवढीच तुम्हाला विनंती करताना थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिव.
मान्यवरांचं